श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 97. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती झेथ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही जर देवाला भजाल तर देवही तुम्हाला संतुष्ट करतील. अशी परस्परांची प्रीती तिथे घडून येईल. याचा अर्थच असा की त्याला आपल्या जीवनाची काळजीच राहत नाही. कृष्णमूर्ती म्हणत असत की अमुक व्हावं अमुक होऊ नये ही भानगडच नाहीशी होते. देवा, तू ठेवशील तसं, तुझी इच्छा. तू ज्या परिस्थितीत मला ठेवशील तसा मी राहीन. जे काही आहे ते सारं तुझंच आहे. हीच त्यामधली खरी मजा आहे. पुढची ओवी. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसीच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या मनातली इच्छा तर तृप्त होईलच, तुमच्या मनासारखं घडून येईलच. पण ज्ञानेश्वर महाराज आश्वासन देत आहेत. काय आश्वासन दिलं? की भगवंत इच्छा पूर्ण करतो. यामध्ये एक मेख आहे. ती मेख अशी आहे की भगवंत कोणत्या इच्छा पूर्ण करतो तर त्याच्याविषयी असल्या तरच त्या इच्छा तो पूर्ण करतो. तात्यासाहेबांची इच्छा अशी होती की मला नाशिकच्या रामाचं रोज दर्शन व्हावं. मग काय, त्यांचं ऑडिटचं कामच नाशिकमध्ये निघालं आणि 4 महिने त्यांना रोज सकाळ संध्याकाळ रामाचं दर्शन झालं. मला पैसे मिळू दे किंवा मला शेअर मिळू दे, त्याची किंमत वाढू दे, किंवा माझ्या घरी मला अमुकच माणसं आलेली आवडतील, अशा जर इच्छा आपण भगवंताजवळ केल्या तर त्या मात्र कधीही पूर्ण होणार नाहीत. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. आज्ञापक व्हाल म्हणजे तुम्ही कमांडर व्हाल. तुम्हाला आज्ञा करण्याचं सामर्थ्य अंगी येईल. महारिद्धी तुम्हाला आज्ञा करा असं म्हणतील. तुमच्यामध्ये वाचा सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही जे बोलाल तसं घडून येईल. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. वोळगे फळभार लावण्यासे. वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे वनश्री फुललेली असते, फळलेली असते, वनाची शोभा ज्याप्रमाणे फळाफुलांनी बहरलेली असते, लावण्याने निरंतर वास करत असते, त्या प्रकारे तुमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारची वसंत ऋतू फुलेल आणि तुम्हालाही सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. आता आपण गीतेमधला 12वा श्लोक पाहूया. इष्टान भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् अप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. इष्टान् भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् अप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. इष्टान् भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् अप्रदायैभ्यो
यो भुंक्तेस्तेन एव सः. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता यज्ञ करण्यामुळे जेव्हा संतुष्ट होतील तेव्हा त्या देवता तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोर आहे असं समजावं. भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इष्ट असलेले भोग देतीलच, परंतु त्या देवांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जर आपण भोगले तर मात्र अशाला चोरच म्हणावं. ओवी क्रमांक 101. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. सुख तुमची वाट शोधत येईल. तुम्ही कुठे राहता असं म्हणून मूर्तिमंत दैव तुम्हाला शोधत येईल. तुमची अवस्था अशी होईल की ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये वनश्री कायम फुललेली फळलेली असते, त्याप्रमाणे या रिद्धी सिद्धी तुम्हाला शोधत येतील आणि म्हणतील की याला आपण काहीतरी देऊया. पुढे म्हणतायत, ऐसे समस्त भोग भरित व्हाल तुम्ही अनार्त, जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपला स्वधर्म तुम्ही जर बरोबर कराल तर तुम्ही अनार्त व्हाल. तुमच्या इच्छाच कमी होतील, त्या इच्छा सर्व भोग तुम्हाला मिळवून देतील. पुढे म्हणतायत, का झाली या सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयाची या. ज्याला अशी सगळ्या प्रकारची संपत्ती मिळालेली आहे, परंतु जो इंद्रिय भोगामध्ये अडकून पडलेला आहे आणि त्याचाच आस्वाद घेतो आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवंताकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक योग मार्ग आहे आणि दुसरा भक्ती मार्ग आहे. योग मार्गामध्ये आपल्याला वासना दाबून टाकाव्या लागतात, तर भक्ती मार्गामध्ये आपण आपल्या वासना भगवंताला अर्पण करतो. योग मार्गामध्ये वासनांची झटापट कायम असते, तर भक्ती मार्गामध्ये एकदा का त्या वासना भगवंताच्या कानावर घातल्या, एकदा का त्या भगवंतावर सोपवल्या की जेवढ्या तृप्त होतील तेवढ्या होतील, इतर नाही होणार. पण नाही झाल्या म्हणून त्याचं सुखदुःख नाही, आणि म्हणून भक्त संतुष्ट असतो, पुष्ट असतो. त्याला वासना आवरणं, दाबून टाकणं अशा भानगडीत शिल्लक राहत नाही. त्याचं हे सगळं काही प्रेम नामाने होतं, प्रेमाने होतं, आणि तो भगवंताला म्हणतो, बाबा रे, तू जसा ठेवशील तसा मी त्या परिस्थितीत आनंदात राहील. खरा परमार्थ काय आहे तर आपल्या मनाला असं वळण लावणं, हाच खरा परमार्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन. जो परमार्थ करतो त्याच्या मनाच्या प्रतिक्रियामध्ये फरक होतो. मन काय आहे तर मन नावाची एक शक्ती आहे. ती कशी प्रगट होते तर आपल्या मनामध्ये काहीतरी प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेला आपलं मन प्रतिक्रिया व्यक्त करते. सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या मनाच्या प्रतिक्रिया बनण्यामध्ये आहेत. आणि म्हणून इथे सगळे संत आपल्याला सांगतात की आपल्या मनामध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया जर आपण बदलल्या
तर आपलं मन शांत होतं, समाधानी होतं. प्रतिक्रिया बदलणं हाच परमार्थ आहे आणि तोच आपल्याला साध्य करायचा. याच्यासाठी अत्यंत धाडसाचं, शूरवीराचंच हे काम आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. म्हणजे आपला अहंकार जो असतो तोच मनामध्ये प्रतिक्रिया निर्माण करतो आणि ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणामध्ये आपला अहंकार असतो त्या प्रमाणामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. आता मूळ प्रश्न असा आहे की या प्रतिक्रिया बदलायच्या कशा? तर पहिली गोष्ट आहे आपण निर्विचार होणं आणि हे ध्येय आपण ठरवलं पाहिजे. नाम घेताना मनामध्ये अनेक विचार येतात, त्रास देतात. तर आपल्या मनाची तयारी अशी झाली पाहिजे की विचार मनात येणं हेच अशक्य व्हावं. पतंजलींनी या बाबतीमध्ये एक सूत्र सांगितलं आहे. ते म्हणतात, निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसादः. खरं अध्यात्म जर आपल्याला कळलं, समजलं, पचनी पडलं तर मन निर्विचार झालं पाहिजे. मनामध्ये येणारे विचार थांबले पाहिजे. शब्द कसे आहेत बघा. निर्विचार वैशारद्ये. वैशारद्ये म्हणजे विशारद, म्हणजे प्रवीण. कुणाला प्रवीण म्हणावं? तर ज्याच्या मनामध्ये निर्विचार असतात, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचारच येत नाहीत, असा मनुष्य विशारद म्हणजे प्रवीण आहे असं समजा. मनामध्ये आपण एकच कल्पना करावी. मनामध्ये फक्त एका वेळेला एकच कल्पना वास करते आणि त्याच कल्पनेने आपलं मन भारून गेलेलं असतं. कोणत्याही वस्तूची किंमत ठरली म्हणजे आपल्याला त्याची आच लागते आणि मगच आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येतं. मी केवळ भगवंतासाठी जगतो असं आपण सतत मनामध्ये विचार केला पाहिजे. सत्संगामध्ये राहिल्याने हे साध्य होतं आणि म्हणून सत्संगती हा उपाय आहे. जो असा सतत सत्संगामध्ये राहतो, सत्संगतीत राहतो, तो एक चित्त होतो, एक ध्यान होतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी काय, तुकाराम गाथा काय, नाथ भागवत काय किंवा समर्थांचा दासबोध काय, या सगळ्या ग्रंथांची सोबत आपण केली पाहिजे. हा एक प्रकारचा सत्संगच आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्या ग्रंथातलं ज्ञान किती प्रमाणात उतरतं हे आपण पाहायला पाहिजे. केवळ ग्रंथ वाचून ते सोडून देता कामा नये. तर जे काही आपण वाचतो त्याचं मनन चिंतन करून, त्याचा ध्यास लावून घेऊन त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने जीवनामध्ये आचरणात आणता येतील याचा आपण विचार करावा. दुसरा आणखीन एक सोपा मार्ग असा आहे की आपण कुणाच्या तरी चरणावर मस्तक ठेवावे आणि त्यांना पूर्णपणे शरण जावे. ज्ञानेश्वर महाराज असोत, एकनाथ महाराज असोत, तुकाराम महाराज असोत किंवा समर्थ रामदास स्वामी असोत. एकदा का आपण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून त्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी जे सांगितलं आहे ते प्रमाण मानून त्याला अनुकूल असेल असंच वागावं. आपल्या गुरूंची अपेक्षा काय असते की आपण त्यांना म्हणावं की आपण माझे संचालक आहात,
तुम्ही जे सांगाल ते आणि तेवढंच मी करीन. त्यांनी आपल्याला नाम घ्या सांगितलेलं आहे, तर आपण फक्त नामच घेतलं पाहिजे. म्हणजेच निर्विचार होणं आहे. मला पाहिजे तेव्हा माझं मन रिकामं करू शकतो, अशी आपल्या मनाची अवस्था झाली पाहिजे. आणि हे खरं निर्विचार होणं. मुळात आपलं मन स्थिर राहत नाही. यावर एकच उपाय आहे की आपण भगवंताचीच प्रार्थना करायची की हे भगवंता, तूच मला सहाय्य कर आणि माझं मन स्थिर कर. माझं मन तुझ्या चरणाशी एकरूप होऊ दे. भगवंताला आपलं काम करणं भाग पडेल, कारण प्रार्थनेमध्ये तेवढी ताकद असते. यज्ञाचं मर्मच हे आहे की स्वार्थाचा त्याग. आणि म्हणून या विश्वामध्ये सर्व ठिकाणी यज्ञ चाललेला असतो. सूर्य आपला प्रकाश जगाला देतो, ढग पाऊस पाडतो, वृक्ष वल्ली लता वेली या आपली फळं फुलं सर्वांना अर्पण करत असतात. म्हणजे या विश्वामध्ये स्वार्थ त्यागाचा अशा प्रकारचा यज्ञ सगळीकडे चालू आहे. मग असा यज्ञ जो करत नाही तो चोरच नव्हे का? आपण जगाकडून जे काही घेतलं ते जगाला, समाजाला परत द्यायला नको का? आपल्या वाट्याला जे काही प्रारब्ध झालेलं आहे ते आपल्यापुरतं न समजता ते सर्वांसाठी आहे असं आपण समजलं पाहिजे. अन्यथा ती चोरी होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.